ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा। अधिक मास सुरू आहे। या अधिक मासमध्ये भरपूर अध्यात्म केलं जातं। लोक तीर्थक्षेत्री जातात आणि असं म्हटलं जातं, दुःख संकट जे पण केलेली आपण असं म्हणतो ना की मला माहीत नाही आणि माझ्या हाताने चुकून हे पाप झालेलं आहे, तर हे पाप धुतलं जातं। म्हणतात ना, तुम्ही कितीकेही गंगा स्नान करा, पण तुमचं मन शुद्ध नसेल तर कधीही असं म्हणतात की ईश्वर तुम्हाला पावन होत नाही। त्याच प्रकारे या अधिक मासमध्ये आपल्याला विष्णू भगवान साक्षात दुःख संकटामधनं बाहेर काढतात, कारण ते आपले पालनहर्ता आहे। मग आपण या अधिक मासमध्ये असं काय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला दुःख संकट जे पण कामामध्ये अडथळे येतात ते दूर होतील आणि आपल्याला मार्ग मिळेल। मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। गुरुचरित्र पारायण हे पारायण आपल्या सगळ्यांनाच माहीत असते आणि खूप जण मला विचारतात की ताई, गुरुचरित्र पारायण कसं करावं, काय नियम आहे? तर आपल्या चॅनलवर, स्वामी रिअलायझेशन चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे। पण आता अधिक मासमध्ये आपण संकटामधनं, दुःखामधनं, कामामधल्या अडथळ्यांमधनं कसं बाहेर निघावं याविषयी मी बोलणार आहे। गुरुचरित्रमधला 14वा अध्याय। आपण एक काम करायचं आहे की जसं आता सोमवार म्हणा, मंगळवार, या अधिक मासमध्ये कोणत्याही दिवशी जसा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल, तुम्ही त्या दिवसपासून सुद्धा संध्याकाळचा टायमिंग पकडा या सकाळचा, 14वा अध्याय गुरुचरित्र पारायणाचा वाचणं सुरू करा। दत्तदेवांचं नाव घ्या, कुलस्वामिनीला प्रार्थना करा आणि विष्णू भगवानांना रोज तुमच्या देवघरामध्ये मंजुळा अर्पण करा। फक्त रविवार आणि एकादशीला मंजुळा म्हणजे त्यांना हात लावायचा नाही आणि तोडायचं नाही। जर तुम्हाला एकादशीला अर्पण करायचं आहे तर एक दिवस आधी तुम्ही मंजुळा तोडू शकता। ओके, आपल्याला रोज आता अधिक मासमध्ये 14वा अध्याय एक टाइम वाचायचा आहे। तुम्ही एक तर सकाळचा टायमिंग पकडा या संध्याकाळचा, जो पण संकल्प असेल तो पहिल्या दिवशी सोडा आणि जसं अधिक मास खतम होणार त्यानंतर थोडं अन्नदान करा। तुम्ही जेव्हा अन्नदान करता तर तुम्ही पालनहर्ता बनता, कोणाच्या तरी पोटाची तुम्ही आग विझवता। कोणाला आता रस्त्यावरती आहे त्यांना कधी कधी पैशांची सुद्धा गरज असते, 10 रुपये द्या, 20 रुपये द्या, पण द्या, कारण तुम्ही अध्यात्म करत आहे पण तुम्ही कर्म नाही करत आहे, कर्मकांड तुमचे चांगले नाही तर तुम्हाला पावन होत नाही। म्हणून या अधिक मासामध्ये जेवढं होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः विष्णू भगवानांचं स्मरण करा आणि ते साक्षात आपल्याला येऊन दर्शन देतात। कोणत्या रूपात येतील सांगता येत नाही, पण तुमची भक्ती खूप एकनिष्ठ असेल तर नक्की निश्चित तुम्हाला फळ मिळेल। श्री स्वामी समर्थ।